इंधन टंचाईमुळे राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी। जळगाव, बुलढाणा, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, वाशिमसह अनेक जिल्ह्यांमध्ये रांगा। नंदुरबारच्या शहादामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाण। हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। कळमनुरीमधील बोल्डा फाट्यावरील पंपावर 1 किलोमीटरपर्यंत रांगा। ट्रॅक्टर घेऊन नागरिक रांगेत। डिझेल रांगेतले 80% लोक काळाबाजार करणारे। मंत्री गिरीश महाजनांच्या दाव्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप। राज्यभरात वादळी वाऱ्याचं थैमान। जळगाव, धाराशिव, श्रीगोंदा, रायगड, रत्नागिरी, मालेगावला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। शेती पिकांसह कांदा, पपई, केळी, डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त, तर काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची तारांबळ। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरचा नवा प्रताप। तुम्ही थेट एम्सला लागणार म्हणत विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडतानाचा व्हिडिओ व्हायरल। विज्ञानाचा प्राध्यापक असलेल्या मोटेगावकरचा अंधश्रद्धाळूपणा समोर। मुंबई इंडियन्सचा पराभव करत राजस्थानची प्लेऑफमध्ये एंट्री। पंजाबसह कोलकाताच्या आशांवर पाणी। 27 तारखेला एलिमिनेटरमध्ये राजस्थान हैदराबादशी भिडणार।